नमस्कार, मी सचिन चव्हाण, इमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। एकीकडे अवैध धंदे बंद केल्याचा वल्गना करणाऱ्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या नाकाखाली टिचून मटका माफिया राजरोसपणे मटका घेत आहे। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या पॉइंटवर हा मटका घेतला जात असून त्याबाबतच्या चिठ्ठ्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत। असं असतानाही सदर बाजार पोलीस या मटका माफिया विरोधात कारवाई करत नसल्याने पोलीस आणि मटका माफियांची मिलीभगत तर नाही ना, अशा चर्चा जालन्यात रंगू लागल्या आहेत। पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळे जालन्यात जॉईन झाल्यानंतर अवैध धंदे पूर्णपणे बंद होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। त्या पार्श्वभूमीवर तशा कारवाया देखील पोलिसांकडून झाल्या। मात्र सदर बाजार पोलीस ठाणे अंतर्गत मटका माफियांनी उच्छाद मांडला असून पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी राजरोसपणे मटका खेळला जातोय। रामनगर येथील देशी दारूचं दुकान परिसर, अग्रसेन नगर, आझाद मैदान, कडबी मंडी, अलंकार टॉकीज, बस स्टँड परिसरात, गायत्री नगर, मंगळ बाजार, जुना मुंडा परिसर, काळे चौक आदी ठिकाणी हा मटका राजरोसपणे खेळला जातोय। विशेष म्हणजे याबाबतच्या चिठ्ठ्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही पोलीस या मटका बुकिंगवर कारवाई करत नाही। त्यामुळे मटका माफिया आणि पोलीस यांच्यात काही मिलीभगत तर नाही ना, असा प्रश्न आता विचारला जातोय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक गावात सध्या भीषण पाणी टंचाईने नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। विशेष म्हणजे गावच्या शेजारीच धरण असून सरकारी विहिरीतही पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचं अधिकृत पंचनाम्यात स्पष्ट झालंय। मात्र असं असतानाही गावकऱ्यांना तब्बल 15 दिवस नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। गावात पाण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची परवड होत असताना दुसरीकडे सरकारी विहिरीतील पाणी खासगी पाईपलाईनद्वारे शेतातील पिकाला पुरवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे गावकऱ्यांच्या रोषात आणखी भर पडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नुकताच सहकारी विहिरीचा पंचनामा केला। यावेळी गावातील माजी सरपंच परमेश्वर पाटील लोखंडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। पंचनाम्यात विहिरीत पाणी उपलब्ध असल्याचं स्पष्ट दिसून आलं। मात्र हे पाणी गावातील नागरिकांना पुरवण्याऐवजी शेतीसाठी वळवलं जात असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। गावातील नागरिकांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना प्रशासनानं नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलं, अशी प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये। धरण असूनही गाव तहानलेलं, पारद बुद्रुक गावाजवळ धरण असूनही गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र अत्यंत दुर्दैवी मानलं जात आहे। एकीकडे धरणात पाणी, सरकारी विहिरीत पाणी आणि दुसरीकडे गावातील कोरडे नळ अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे पाणी आहे पण नियोजन नाही अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, सरकारी जलस्रोतांचा गैरवापर थांबवावा आणि गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। पाणी टंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यंत्रणा या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय। धरणाच्या कुशीत वसलेलं गाव, विहिरीत पुरेसं पाणी उपलब्ध तरीही नागरिकांच्या घशाला कोरड। पारद बुद्रुक मधील पाणी पुरवठ्याचा हा प्रश्न आता केवळ टंचाईचा नसून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि नियोजनाच्या अपयशाचा ठळक नमुना ठरत आहे। दिनांक 17/6/2026 पारद बुद्रुक या ठिकाणी या सरकारी विहिरीवर आम्ही धरणामध्ये आज आलेलो आहे। या ठिकाणी या विहिरीला मुबलक पाणी असताना गावाला कोणतंही पाणी ग्रामपंचायत व्यवस्थित पाजू शकत नाही, हे ग्रामपंचायतचं अपयश आहे। या ठिकाणी जवळपास 7 ते 8 तास मोटर चालवली, एवढं पाणी दररोज या ठिकाणी या विहिरीमध्ये उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायत हे पाणी पाजण्यासाठी पूर्ण अपयशी ठरलेले आहे। या ठिकाणी आता तलाठी आलेले आहेत। या ठिकाणी प्रायव्हेट शेतकऱ्यांनी मोटारी टाकून त्यांच्या शेतामध्ये पाणी या ठिकाणाहून चाललंय। ग्रामपंचायतनं विकलं का काय केलं त्यांना हे काही कल्पना नाही, परंतु हे प्रायव्हेट शेतकऱ्याला पाणी देणे चालू आहे आणि गाव 15-15 दिवस बगैर पाण्याचं आहे। या ग्रामपंचायतला कोणतंही म्हणजे दुःख या विषयाचं वाटत नाही की गावाला पाणी नाही आणि आपण प्रायव्हेट शेतकऱ्यांना पाणी विकतो, याचं कोणतंही त्यांना दुःख नाही। आज तलाठी आलेलं आहे, इथं यांनी पंचनामा केला आणि आता हे लोकांच्या निदर्शनात आम्ही आणून दिलं। त्यानंतर आता ग्रामपंचायत म्हणते की आता आम्ही कामाला लागलो। आता जून महिन्याची 17 तारीख आहे
आणि आत्ताशिक ते कामाला लागले. आतापर्यंत कोणतीही त्यांनी या विहिरीवर मोटर वगैरे टाकले नाही, काही नाही. प्रायव्हेट शेतकऱ्यांना पाणी आतापर्यंत त्यांनी विकलेलं आहे आणि ते पाणी प्रायव्हेट शेतकऱ्याच्या शेतात आजही आम्हाला या ठिकाणी पाईपलाईनद्वारे जोडलेलं दिसून आलं. पंचनामा या ठिकाणी झालेला आहे आणि आता आम्ही सर्व पाहणी करून या ठिकाणून निघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहे. यामध्ये भाजपचा कुठेही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार फुटतात आणि भाजपचं नाव घेतलं जातं, हा त्यांचा कमकुवतपणा असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. शिवाय संजय राऊतांच्या शिवीगाळीमुळे उभाटाला हे दिवस आलेत. राऊतांची भाषा चांगली असती तर आज ही वेळ उद्धव ठाकरेंवर आली नसती, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान ऑपरेशन टायगर करण्याचा भाजपचा कुठेही प्लॅन नाही. तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही, असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. पाहुयात. 17 विधान परिषदेच्या जागेची निवडणूक होते. 17 जागेपैकी 6 जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या बिनविरोध निघालेल्या आहे. त्यापैकी 11 जागेची आज निवडणूक होते. गेले 8-10 दिवस जे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं त्यावरून एक स्पष्ट होतं की आत्ता ज्या काही 11 जागेच्या निवडणुका होतात त्या 11च्या 11 ठिकाणी आम्ही मोठ्या प्रकारानं निवडून येऊ आणि या ठिकाणी कुठंही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा उद्धव सेनेचं अस्तित्वसुद्धा या निवडणुकीत आम्हाला पाहायला मिळालं नाही. त्यामुळं आगामी जो काळ आहे तो NDAचा काळ आहे. लोकांचं जनसमर्थन आहे. लोकसभेत जर सोडलं तर विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. त्याच पद्धतीप्रमाणे याही ठिकाणी आम्हाला यश मिळणार आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन केलेला आहे. कालपासूनच्या घडामोडी तुम्ही पाहताय, काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण हे सगळं भाजप करताय, फक्त शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवली असा आरोप विरोधक करतात. जे काही त्यांच्या अंतर्गत वादातून घडतं त्याला भाजपचं ते नाव घेतात, हा त्यांचा कमकुवतपणा आहे. काल संजय राऊतांनी शिवेगाळ सुद्धा केली. असं ती त्यांची संस्कृती आहे. ही पहिली वेळ नाही आहे त्यांची. अनेक वेळेस अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे दिवस आलेले आहे. कदाचित संजय राऊताची भाषा जर चांगली असती तर आज जी उद्धव ठाकरेवर पाळी आली ती आली नसती. तुम्ही ऑपरेशन टायगर होईल. त्या भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही ऑपरेशन टायगर करण्याचा कुठं प्रयोग नाहीये. आता जालना शहरात पत्रकारांचे हल्ले व्हायला लागले, गुन्हेगारी वाढली, याकडे कसं पाहणार दादा? मला असं वाटतं की अशा प्रकारचे हल्ले होऊ नये आणि त्यासाठी आम्ही दखल घेतली आणि पत्रकारांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. तुम्ही आमचा पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू, असा थेट इशारा संजय राऊत देताना. मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणी कोणाला तोडत नसतं आणि कोणी कोणाला मोडत नसतं. तोडतो तो मतदार, जोडतो तो मतदार. आज मतदाराने त्यांना पूर्णपणे तोडून टाकलेलं आहे. राहिलं सायलं काल तोडलंय. त्यामुळे आता आमच्या सारख्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं भारतीय जनता पार्टीवर हे त्यांचं चुकीचं आहे. त्यांचा आपेच झाकवण्यासाठी कोणावर राग काढतील ते आमच्यावर काढतात. पण यानंतर त्यांची परिस्थिती कशी असेल? कारण तुम्ही सातत्यानं उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती, ठाकरे बंधूवरती केली होती. आता कालच्या घटनेनंतर आमचं आणि उद्धव साहेबांचं काही वैर नाहीये. त्यांच्या धोरणाला आमचा विरोध आहे. संघाशी संगत करून मागच्या काळामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी जी युती केली होती ती युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या विचाराशी त्यांचा आणि आमचा कुठंच ताळमेळ खात नाही त्यांच्याशी युती केल्यामुळे त्यांच्या आणि आमचा वैचारिक वाद आहे. त्यांचा आमचा वैयक्तिक वाद नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जनतेनं त्यांना त्याची पनिशमेंट दिलेली आहे. ती महापालिकेतही दिली, जिल्हा परिषदला दिली आणि विधानसभेत पण दिली. नाही, आता 2029 ची परिस्थिती ठाकरे सेनेची कशी राहिली या संदर्भात? ठाकरे, मी मागच नगरपालिकेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की त्यांचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर छत्रपती संभाजीनगरला येऊन टीका केली आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली. हे मी नव्हतो बोलत, हा माझा अंदाज नव्हता. हिंडून फिरून जे काही जनतेमधलं मत होतं ते मत मी त्यावेळेस व्यक्त केलं होतं आणि ते दिवसेंदिवस खरं ठरतंय. राज्यातले पण ठाकरेंची काही असं वाटतं. आणि हा त्यांचा विषय, कोणाचा
दोन्ही शिवसेनेचा. भाजपचा अशा प्रकारचा कुठलाही प्लॅन नाही. बरं, भाजपच्या संपर्कात काही आहेत का? आम्हाला संपर्कात ठेवण्याची गरज नाही. आमच्याकडे भरपूर आहेत आणि आम्ही असं काही कोणाच्या फोडतोडीचं राजकारण करत नाही भाजप. जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या काही महिन्यांपासून खून, अत्याचार, खंडणी आणि दादागिरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी शहरात जनजागृतीसाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 तारखेला भव्य रॅली काढण्याची घोषणा केली आहे. जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेनं पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप केला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून खुनांच्या घटना वाढल्या असून महिलांवरील अत्याचार, व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली आणि गुंडगिरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. जालना हा गुंडशाहीचा किल्ला कधीपर्यंत राहणार आणि तो शासनाचा किल्ला कधी होणार, असा सवाल उपस्थित करत रतन लांडगे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसून पोलिसांनी अशा प्रवृत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, असे त्यांनी निवेदनात नमूद केलंय. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी प्रभावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत रतन लांडगे यांनी गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या आरोपींना सहज जामीन मिळू नये, अशी भूमिकाही मांडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनानं अधिक कठोर धोरण अवलंबिण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्यासाठी येत्या 1 तारखेला जालना शहरात भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा रतन लांडगे यांनी केली आहे. शहरात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनानं तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. निवेदन दिलंय, काय विषय होता आणि काय संदर्भात निवेदन दिलंय? जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा अध्यक्ष रतन आसाराम लांडगे. आज आम्ही दिनांक 18/6/2026 रोजी आम्ही आज पोलीस अध्यक्ष SP साहेबांकडे इथं आम्ही येऊन निवेदन दिलं आहे. तर आम्ही हे निवेदन विक्रम साळी या साहेबांना आम्ही निवेदन दिलं. त्यांना आम्ही आमचं मत मांडलं की जालनामध्ये जालना गुंडशाहीचा किल्ला कधी होणार, शासनाचा किल्ला, ह्या प्रकारे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की शासनच्या पलीकडे आज जालन्यामध्ये गुंड्याचा किल्ला झालेला आहे. तरी बे शासन आमचं झोपेल आहे आणि शासन फक्त लिखापडीच्या नादीत लागलेलं आहे. इथं गोरगरिबाचे खून, मर्डर, अपहरण, बलात्कार, छेडछाडी हे सगळं कामं जालन्यामध्ये खुलेआम चाललं आहे. हे मुंबईपेक्षा जालना माहीर झालेला आहे. म्हणून ह्या जालन्याच्या गुंड्या बदमाशांना, अपहरण करण्यावाल्याला, खंडणी मागण्यावाल्याला, जमिनीवर ताब्या करण्यावाल्याला आणि मर्डर करण्यावाल्याला, बलात्कार करण्यावाल्याला आम्ही असं निवेदन दिलं साहेबाला. त्या लोकांना भोंगळं नांगळं करून सुनी जालना शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढा, त्यांचे टकले काढा आणि त्यांच्यावर जबर गुन्हे दाखल करून त्यांची कमीत कमी 10 वर्ष अशी सुटका नाही झाली पाहिजे, अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे. आम्ही सरला दिलं आहे. साहेबांनी आम्हाला वचन दिलं की आम्ही याच्यावर आम्ही आमचं पथक बनवून सुनी ताबडतोब आम्ही या गुंड्यावर जालना शांत करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येणाऱ्या 1 तारखेला जालन्यामध्ये हजारोच्या संख्येने जालना शहरामध्ये आम्ही पायी यात्रा म्हणून जनजागृती समाजासाठी आम्ही काढणार आहे. कारण की ज्या समाजामध्ये भेव आहे आम्ही ते भीती काढणार आहे. कारण की कोणाला भीतीची जरूरत नाही. आपल्या पाठीशी शासन आहे आणि शासन आपला मायबाप आहे आणि शासनच आपलं काम करणार आहे. शासनच्या दरबारी आल्यानंतर मोठे मोठे रुस्तम गुंडे इथं येऊन घुटणे टेकते आणि पाया पडते आणि लंगोट बांधून पळून जाते. म्हणून साहेबाला आमचं हे निवेदन आहे की लवकर कारवाई करा आणि अशा बदमाश लोकांना पाबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुमचं म्हणणं आहे की जालना जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, अपहरण याचे प्रकार जास्त वाढले. साहेब लेच थोड्या गोष्टीहून खून मर्डर व्हायला लागले, अपहरण करायला लागले. लोक बसून सरी नुसते आयता माल खायला पैसा, त्यांच्या तोंडाला रगत लागलेले, त्यांच्या तोंडाला रगत एका फटक्यात पुन्हा गुळला काढा इथून तिथून. आज साहेबांना आम्ही असं मत सांगितलं आहे. काय सांगाल? नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 तारखेला आम्ही मिरवणुकीचं आयोजन केले. कारण हा गुंडगिरीचा जो माज चाललेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून दादाला काही लोक त्रास देत आहे कुठल्या तरी याच्या खाली, तर हा त्रास कुठेतरी थांबला गेला पाहिजेत. आणि मी
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे साहेबाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा थोडे याच्याकडे लक्ष द्यावं. कारण या गुंड्यांना पण माझं एवढंच सांगणं आहे की ज्या भाषेत तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला उत्तर देसान, हा सुभाषचंद्र बोस संघटनेचा सैनिक, त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. चाहे ती लढाई रोडवरली असेल किंवा कुठली असेल. आम्हाला हा न्याय मागण्यासाठी जर मुंबईला जरी यायचं काम पडलं तरी आम्ही तिथं सुद्धा येऊन आंदोलन करू आणि आम्ही गोरगरिबासाठी न्याय मागण्याचं काम करू. ही शेवटपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेची भूमिका राहील. बस माझी एवढीच म्हणणं आहे. गंगाधर गव्हाणे, मराठवाडा अध्यक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, जेईई, सीईटी परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 8788 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. जैन, अग्रवाल, माहेश्वरी, ब्राह्मण, खंडेलवाल, राजस्थानी समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विदूर, तलाकशुदा, अपंग यांच्यासाठी राज्यस्तरीय परिचय संमेलन दिनांक 16 ऑगस्ट 2026 रविवार रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक 1 ऑगस्ट असून इच्छुकांनी सहभागी व्हावे असं आवाहन हस्तिमलजी वम यांच्या वतीने करण्यात आलंय. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9422219068. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.